चालू करायची. नवीन नवीन पॉईंट चालू करायचा आहे. ठीक आहे. हो. बघा, बघा आजचा जो आहे विषय आपला, तो आहे जलचिकित्सा. काय आहे? जलचिकित्सा, किंवा त्यालाच हायड्रोथेरपी असं सुद्धा म्हटलं जातं. आता निसर्गोपचारामध्ये पंचभौतिक तत्वाला अनुसरून जी वेगवेगळ्या चिकित्सा आहेत, त्याचप्रमाणे आता ही जलतत्वाशी निगडीत असलेली जलचिकित्सा, शरीरामध्ये जलाचं प्रमाण कमी होणं किंवा जलतत्वाचं प्रमाण कमी होणं, जास्त होणं, अशा वेगवेगळ्या गोष्टीनुसार आपल्या शरीरामध्ये जर काही विकार उत्पन्न झालेले असतील किंवा जलतत्वाशी निगडीत काही विकार उत्पन्न झालेले असतील, तर जलतत्वाचाच वापर करून तिथं आपल्याला उपचार दिले जातात. ठीक आहे. मग या सर, उपचार पद्धती. हा. पाठीमागच्या सत्रामध्ये पण आपण हे बघितलंय पंचभौतिक तत्वांमध्ये. हम्म. पण मग त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे सर? पाठीमागच्या सत्रामध्ये आणि ह्या सत्रामध्ये काय फरक आहे? म्हणजे म्हणजे नेमकं काय म्हणायचं? म्हणजे पाठीमागच्या सत्रामध्ये पण आपण बघितलं ना सर, 5 तत्व बघितले आपण आणि पाच तत्वामध्ये. वेगवेगळ्या चिकित्सेची तत्व वेगवेगळी. आता जलचिकित्सा जी आहे ती जलतत्वाशी निगडीत आहे असं. आता उपवास जी होती, लंगन चिकित्सा, ती हम्म. आकाश तत्वाशी निगडीत होती. माती हो. चिकित्सा होती, ती नाही पृथ्वी. सर, हं. हे जे चिकित्सा आहेत ना त्या थर्ड सेमिस्टर मध्ये पण झालेल्याच आहेत. म्हणजे ज्या आता तुम्ही शिकवणार आहात ना जलचिकित्सेचे सगळे प्रकार किंवा जलचिकित्सेचं महत्व, ते मागच्या थर्ड सेमिस्टरला पण झालेलं आहे. मग त्याच्यात आणि ह्याच्यात असा वेगळा फरक आहे का, असं विचारायचं. मग तो भाग मी घेतलेला आहे का जलचिकित्सेचा? नाही, तुम्ही नव्हताच घेतला, दाबोडा आयुर्वेदामध्ये मॅडम. घेतलेले. हं. दाबोडा हं, मॅडम. हं. ठीक आहे. नाही, आता त्या संदर्भात तुम्हाला विषय तो कसा होता? का नैसर्गिक उपचार पद्धतीशीच रिलेटेड होतं ते पण? आता ही जलचिकित्सा आहे म्हणलं की निसर्गोपचाराशी संबंधित येतं, असं आहे. त्याचा आयुर्वेदात तेवढा संदर्भ तिथे सापडत नाही, परंतु तृतीय त्याचा सत्राला हां. आयुर्वेदाची मूलभूत तत्वे म्हणजे आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत, काही सिद्धांत त्रिदोष सप्तधातू असे होते. तसेच हं. निसर्गोपचाराचे मूलभूत तत्वे अशा स्वरूपामध्ये पंचमहाभूत चिकित्सा, निसर्गोपचाराची तत्वे अशा अनुषंगाने निसर्गोपचार नावाचा टॉपिक होता, एक घटक होता. आणि हा संपूर्ण निसर्गोपचाराचा विस्तृत आहे, असा फरक आहे. तिथे मूलभूत सिद्धांत म्हणून आलं होतं, इथे आवाज विस्ताराने आले. सात्र्या. ठीक आहे. सर, हां. एक प्रश्न होता. आपण जे मागच्या क्लासमध्ये हे बघितलं, उपवास थेरपी, हे चिकित्सा, तर हं. त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे की उपवास चिकित्सेचे म्हणजे चिकित्सेचे प्रमुख सिद्धांत स्पष्ट करा. मग सिद्धांत आपण घेतलेच नाहीत ना, कोणते सिद्धांत आहेत? ठीक आहे. तो विषय बघूया आपण नंतर. कारण सिद्धांत वर सर 3-4 प्रश्न विचारलेले आहेत असं मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तर तो विषय झालेला नाही उपवास चिकित्सेमध्ये, तर ते परत घ्या तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालतंय. तुमच्या काय हो अडचणी असतील सुचवून ठेवा मला. मी आपण तो कव्हर करूया त्या अडचणी. हो हो सर. ठीक आहे. चालेल. प्रश्न असतील किंवा तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिलेल्या असतील, तर जे काही प्रश्न असतील ते सांगत जावा, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. ठीक आहे. अजून काय कुणाला? ठीक आहे. बघा, पुढे बघूया आणखीन. तर जलतत्व चिकित्सा जी आहे किंवा जलचिकित्सा जी आहे, याच्या पूर्वी तुम्ही कधी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे किंवा स्वतःवरची काही उपचार केलेला आहे जलतत्वाचा? असेल तर सांगा, नाहीतर पुढे जाऊया थोडक्यात. नाही सर. ठीक आहे. तर हां, बोला. तर पाणी म्हणजे आपलं जीवन आहे. म्हणजे पाणी अतिशय, जल हे अतिशय महत्वाचं आहे आपल्या आरोग्यासाठी. सगळ्याच गोष्टीसाठी आपल्याला पाण्याची नितांत आवश्यकता असते.
त्याच्यामुळे पाण्यामध्ये जेवढी पॉवर आहे की आपण पाण्यामध्ये जर एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यात पॉझिटिव्ह अफर्मेशन जरी हे केले आणि ते पाणी पिलं तरी खूप चांगला इफेक्ट होतो. म्हणजे खूप आकर्षण शक्ती आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये. पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणजे कशाला म्हणता येईल? किंवा नाही घासल्यात जमत नाही का? पाणी पॉझिटिव्ह इफेक्ट जर नाही घातला तरी तहान भागते किंवा हो पाण्याचं जे जे पाण्याचं कार्य आहे ते पाणी करतच असतं. बरोबर आहे. हो. त्याच्यात पॉझिटिव्ह इफेक्ट घाला किंवा न घाला हा विषय वेगळा झाला, नंतरचा झाला. जसं की आपण चुंबकाद्वारे पाण्याला काय केलं होतं, ते अधिक एनर्जेटिक केलं होतं. परंतु ते करा किंवा न करा, पाण्याचे गुणधर्म हे गुणधर्मच आहेत आणि ते शरीरासाठी लाभदायकच आहे. बरोबर आहे. आताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे पाणी हे काय आहे? जीवन आहे. जीवन का म्हटलेलं आहे? तर त्या वाचून आपण जिवंत राहू शकत नाही. जसं की अत्यावश्यक जे घटक आहेत, श्वास आहे, अन्न आहे आणि पाणी हे कसे आहेत? अत्यावश्यक घटक आहेत. या तिन्ही मधला एक जरी कमी झाला, तर आपण जिवंत राहू शकणार नाही. म्हणून हे तिन्हीला अतिशय महत्त्व तिथं दिलेलं आहे. त्याचमुळं पाण्याला सुद्धा जीवन आहे असं म्हटलेलं आहे. तर पृथ्वी तलावरती किती पाणी आहे सांगता येईल? पृथ्वीवरती 2 किती पाणी? प्रकारचे सर, 70% खारं आणि गोड पाणी. 29% जमीन आहे. 70%. 71% पाणी आहे. हा पाण्याचे 71% प्रकार पाणी. विचारले. 70% पाणी. ठीक आहे. 71% पाणी पृथ्वीवरती आहे आणि त्याचे वेगवेगळे स्वरूप म्हणजे एक गोडं पाणी आहे, खारं पाणी आताच त्यांनी म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे. परंतु एकूणच पाणी जर म्हटलं तर 71% पाणी आहे. म्हणजे जमिनीचा भूभाग हा किती आहे? कमी आहे. बरोबर आहे. आणि पाण्याचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे आणि जमिनीचा भूभाग हा कमी आहे. ज्याप्रमाणे पृथ्वी तलावरती पाण्याचं प्रमाण अधिक आहे, जास्त आहे, त्याचप्रमाणे शरीरामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण हे अधिक आहे, जास्त आहे. आणि बघूया ते कसं आहे. लहान मुलामध्ये किती टक्के असतं? मोठ्या प्रौढ व्यक्तींमध्ये कसं किती असतं? सर हे करा की चालू, शेअरिंग चालू करा. होत नाही का शेअरिंग? हां, होत नाही. ठीक आहे, तुम्हाला होस्ट करतो, पण लिव्ह करताना परत होस्ट करा मग. हं, हं. बघा, वॉटर इन द ह्युमन बॉडी बाय एज म्हणलेलं आहे, म्हणजे वयानुसार. आता हे पाण्याचं जे प्रमाण आहे, वयानुसार, वजनानुसार हे कमी अधिक असतं किंवा मेल आणि फिमेल, स्त्री आणि पुरुष याच्यानुसार पण ते कमी अधिक प्रमाणामध्ये असतं. परंतु जी नॉर्मल रेंज आहे पाण्याची, ही पाण्याची जी नॉर्मल रेंज आहे ती इथं आपल्याला दाखवलेली आहे. बघा, जे नवजात बाळ आहे किंवा जे पोटात आहे आणखीन ते हे नाही, तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे अतिशय जास्त प्रमाणामध्ये असतं. त्याच्यानंतर बघा, प्रसूतीनंतर जे बाळ आहे, ते बाळ त्याच्यामध्ये जवळपास 75% पाणी असतं असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर चिल्ड्रन्स याच्यामध्ये 65% दाखवलेलं आहे. अडल्ट फिमेल जे आहे, त्याच्यामध्ये 55% पाण्याचं प्रमाण असतं आणि अडल्ट मेल मध्ये 60% पाण्याचं प्रमाण असतं. बघा, तर मेल आणि फिमेल मध्ये कमी जास्त प्रमाण म्हणजे 5% तिथं थोडासा फरक आहे. पण आता हा फरक का असतो? तर फिमेल मध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं असं सांगितलेलं आहे आणि या फॅटमुळे हे पाण्याचं प्रमाण कमी असतं असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत मोठ्यांमध्ये कमी, पण लहानामध्ये जसं जसं मोठ्याकडून लहानाकडे जास्त जाऊ आपण, तसं तसं पाण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये अधिक आहे. आणि लहान मुलं बघा, सारखं सारखं पाणी पित असतात, कारण त्यांना ते आवश्यक असतं आणि त्यांचं प्रमाण सुद्धा कसं आहे पाण्याचं अधिक आहे. आता हे एकंदरीत पाण्याचं प्रमाण आपण पाहिलं, म्हणजे इतके टक्के, इतके टक्के. मग
याचं सविस्तर जर विश्लेषण बघायला गेलं तर कशा स्वरूपामध्ये दिसेल ते आपल्याला बघूया पुढे. म्हणजे कोणत्या भागामध्ये काय पाणी असेल. आता तुम्ही म्हणसाल शरीर तर हे सॉलिड स्वरूपामध्ये दिसत आहे, मग याच्यात कुठं पाणी आहे का, दिसतंय का याच्यात पाणी. पण त्याच्यामध्ये जर वेगवेगळी उदाहरणं द्यायची म्हटली तर वाहणारं जे रक्त आहे, आपल्या शरीरामध्ये वाहणारं रक्त, ते त्याच्यात काय आहे, पाणी आहे का नाही हो, का फक्त रक्तच आहे. आहे बघा सर पाणी. हा, काय काय असतं त्याच्यामध्ये. रेड ब्लड सेल्स असतात, व्हाईट ब्लड सेल्स असतात, पांढऱ्या पेशी, लाल पेशी आणि 55% प्लाझ्मा असतो आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं. आणि इतर घटक कॅल्शियम, मॅग्नेशियम वगैरे असे घटक सुद्धा असतात, पण पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये अधिक असतं आणि पाणी असल्यामुळंच ते प्रवाहित होत असतं. आता जसं रक्ताचं उदाहरण दिलं, रक्तामध्ये सुद्धा पाणी आहे, तसंच आता आपल्या डोळ्यामधून येणारं सुद्धा काय आहे, पाणी आहे. आपल्याला बघा, जे आपल्या शरीरामध्ये लाळ निर्माण होते ती सुद्धा काय आहे, पाणी आहे. म्हणजे शरीरातल्या विविध अवयवामध्ये पाण्याचं प्रमाण कसं असतं ते सुद्धा आपण बघूया. ते त्याच्यानुसार आपल्याला कळेल. आता बघा, सुरुवात इकडून जी दिलेली आहे, ब्रेन, जास्तीत जास्त प्रमाण ब्रेनमध्ये जे आहे ते 73% पाण्याचं प्रमाण असतं असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हार्ट आहे, ते सुद्धा 73% दाखवलेलं आहे. लंग्स 83%, किडनीज 79%, मसल्स 79%, बोन्स 31% आणि स्किन म्हणजे 64%. अशा प्रमाणामध्ये हे पाण्याचं प्रमाण तिथं दाखवलेलं आहे. म्हणून पाणी हे शरीरासाठी किती आवश्यक आहे त्याच्यानुसार आपल्याला इथं कळतं. बघा, ज्याप्रमाणे आपण पंचतत्व म्हणजे काय असं आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, की जसे की पदार्थाच्या अवस्था आहेत, स्थायू, वायू, द्रव, बरोबर आहे. त्याचप्रमाणे शरीर हे तर टणक पदार्थांनी पण बनलेलं आहे. त्यासोबत पाणी या जलतत्वाने सुद्धा बनलेलं आहे. म्हणजे शरीरामध्ये शरीराला लिक्विड, पातळ पदार्थाने किंवा पातळ द्रवानं सुद्धा धारण केलेलं आहे. आणि हा पातळ द्रव जर बाहेर काढला म्हणजे 5 तत्वापैकी एक तत्व जर बाहेर निघालं तर शरीर टिकू शकणार आहे का? जिवंत राहील का? तर जिवंत राहणार नाही. त्याचा मृत्यू होणार आहे. म्हणजे पंचतत्वापैकी हे जलतत्व आपल्या शरीरामध्ये हे सर्वत्र व्याप्त असलेलं आहे. अशा स्वरूपामध्ये ते दिसतं. ठीक आहे. मग पुढे आणखीन जर पाहायचं म्हटलं तर आता हे पाणी काय काम करतं? काय गरजेचं आहे? कशासाठी गरजेचं आहे? बरोबर आहे. तर बघा, ते सुद्धा बघूया आपण पुढे. काय काय कामं करतं पाणी हे आपल्या शरीरामध्ये. बघा, फंक्शन्स ऑफ वॉटर इन द ह्युमन बॉडी. काय म्हणलेले बघा, सुरुवातीला रेग्युलेटिंग द बॉडी टेम्परेचर, आणि हे अतिशय पाण्याचं महत्वाचं कार्य आहे. म्हणजे आता उन्हाळ्यात बघा आपल्याला घामाचं प्रमाण अधिक येतं. म्हणजे काय येतं, तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढलेलं असतं आणि ते प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येतो. आणि हा घाम म्हणजेच काय आहे, एक प्रकारचं पाणीच आहे. पाणी तत्वच आहे, जलतत्व आहे. आणि त्या जलतत्वानुसार किंवा या पाण्याच्या माध्यमातून आपलं टेम्परेचर हे नियंत्रणामध्ये ठेवलं जातं. मुख्य कार्य आहे टेम्परेचर नियंत्रणात ठेवणे. त्याचबरोबर दुसरं आणखीन काय आहे बघा, ट्रान्सपोर्टिंग न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन. म्हणजे काय, रक्त आता ह्या रक्ताशी संबंधित आहे बरं का. रक्तामध्ये काय आहे, पांढऱ्या पेशी, लाल पेशी, प्लाझ्मा, आणि या प्लाझ्मामध्येच म्हणजे एकंदरीत रक्तात पाणी आहे असं आपण समजूयात. परंतु रक्ताचे भाग वेगवेगळे केले आणि या रक्तातला पाणी नावाचा जर घटक आपण काढून घेतला तर रक्त द्रव स्वरूपात राहील का हो, का स्थायू स्वरूपात राहील? स्थायू स्वरूपामध्ये येईल. आलं का लक्षात? म्हणजे आपण जर त्याच्यातला द्रव भाग काढून घेतला तर, किंवा या रक्ताला वाहण्याचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म सुद्धा या पाण्यामुळे त्याला प्राप्त झालेला असतो. आणि रक्ताचं कार्य काय आहे मग, काम काय करतं, तर रक्त तर आपल्या शरीरातील आपल्या
पचन इंद्रियाद्वारे पचन केल्यानंतर जे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरामध्ये जातात, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल किंवा फुफ्फुसाद्वारे जो ऑक्सिजन घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड सोडला जातो, मग रक्तामध्ये हा जो मिसळलेला ऑक्सिजन आहे तो, रक्त म्हणजे काय आहे, एक माध्यम आहे. काय आहे, माध्यम आहे, किंवा आपण त्यालाच ट्रान्सपोर्ट करणारी कंपनी असं म्हणूयात, किंवा त्यालाच आपण ट्रक म्हणूया. एक प्रकारची ट्रक आहे ती, आणि ही ट्रक काय करते, आपल्याला जे जे आवश्यक घटक आहे, जिथं जिथं आवश्यक घटक आहेत, जिथं पाणी आवश्यक असेल किंवा न्यूट्रिएंट्स आवश्यक असतील किंवा ऑक्सिजन आवश्यक असेल, म्हणजे हे रक्त ह्या सगळ्या गोष्टी वाहून नेण्याचं कार्य करतं. शरीरामध्ये सगळीकडे ते काय करतं, वितरित करण्याचं कार्य करत असतं. आणि हे कशामुळं शक्य होतं, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या पाण्यामुळं ही प्रवाहाचा जो गुणधर्म आहे तो रक्तामध्ये येतो, आणि हे वाहून नेण्याचं कार्य सुद्धा या पाण्यामार्फत होत असतं. ही दुसरी गोष्ट झाली. त्याच्यानंतर पुढे आणखीन काय बघायचं आहे आपल्याला, रिमूव्हिंग वेस्ट प्रोडक्ट्स म्हणजे काय, आपण काल परवाच एका विषयामध्ये बोललो होतो बघा, की पाण्याचा आणखीन एक गुणधर्म, एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे थंडावा देणे, दुसरा गुणधर्म म्हणजे वाहून नेणे, तिसरा गुणधर्म म्हणजे काय आहे, तर घाण काढून टाकणे. जसं की आपण भांडी धुण्यासाठी पाणी वापरतो किंवा टॉयलेटमध्ये पाणी वापरतो किंवा फरशी धुण्यासाठी पाणी वापरतो, तसंच जसं पाण्याचा एक आणखीन विशिष्ट जो गुणधर्म आहे म्हणजे तो घाण धुवून काढण्याचा गुणधर्म आहे, त्याप्रमाणे शरीराच्या बाहेरील जशी घाण हे पाणी धुवून काढत असतं वेगवेगळ्या पदार्थांची, वस्तूंची, त्याचप्रमाणे शरीरातील घाण सुद्धा वाहून नेण्याचं काम, शरीरातील घाण हे जे आहे हे वाहून बाहेर आणून टाकण्याचं काम, त्याच्यासाठी आवश्यक असणारं माध्यम म्हणजे काय आहे, पाणी आहे. म्हणजे हे वेस्ट प्रोडक्ट जे आहेत त्या पाण्याद्वारे बाहेर वाहून नेले जातात किंवा बाहेर टाकले जातात. त्यासोबत मॉइश्चरायझिंग द टिश्यूज म्हणजे टिश्यूजमध्ये किंवा पेशींमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याचं काम सुद्धा हे करत असतं. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हटलंय बघा, लुब्रिकेटिंग जॉईंट्स म्हणजे आता जॉईंटमध्ये, आता हे पाणी जे आहे आपण आताच बघितलं बघा, कुठं कुठं आहे, हाडांमध्ये आहे, रक्तामध्ये आहे, मांसामध्ये आहे, मेंदूमध्ये आहे, हृदयामध्ये आहे. त्याप्रमाणे हे जे जॉईंट आहेत, आपल्या शरीरातले वेगवेगळे जॉईंट आहेत, तिथं सुद्धा एक प्रकारचा फ्लुइड असतो, सायनोव्हियल फ्लुइड म्हणून असतो, आणि ते पाणी जे आहे हे आपल्या सांध्यांना सुद्धा एक प्रकारचं लुब्रिकंट म्हणून, वंगण म्हणून तिथं ते कार्य करत असतं, आणि आपल्या सांध्यांचं घर्षण होण्यापासून ते वाचवण्याचं कार्य सुद्धा हे पाणी इथं करत असतं. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, रेग्युलेटिंग द ब्लड प्रेशर. आता रक्ताभिसरण संस्थेसाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे. म्हणजेच मी आता म्हणल्याप्रमाणे बघा, रक्तातलं पाणी काढून घेतलं तर रक्त काय होईल, घट्ट होऊन जाईल, फक्त सॉलिड भाग रक्तामध्ये राहील. आणि नुसता सॉलिड भागच रक्तात राहिला तर ते प्रसरण होईल का, किंवा रक्ताभिसरणाची क्रिया घडून येईल का, तर घडून येणार नाही. म्हणजेच रक्ताभिसरणाच्या क्रियेसाठी सुद्धा पाणी तिथं आवश्यक आहे. त्यासोबत सपोर्टिंग द डायजेशन म्हणजे पचनासंबंधित आहे. पचनक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी किंवा चयापचयाच्या क्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुद्धा हे पाणी अत्यावश्यक आहे. आता समजा तुमच्या तोंडामध्ये लाळच जर निर्माण नाही झाली, तर तुम्ही जो घास खाताय त्याच्यामध्ये सेमी लिक्विडचं स्वरूप येईल का हो, लाळच निर्माण नाही झाली तर या लाळेमध्ये सुद्धा काय आहे, पाण्याचं प्रमाण आहे, बरोबर आहे. पण जर लाळच निर्माण झाली नाही आणि उगाचच आपण कोरडं कोरडं खातोय, तर आता खाण्याचं जे स्वरूप आहे बघा, आपण खाल्ला जाणारा पदार्थ काय आहे, सॉलिड आहे म्हणजे घट्ट आहे, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे पण तितकंसं नाही. आता समजा आपण भात जेवतोय किंवा भाकरी जेवतोय, तर त्याच्यामध्ये ते सॉलिड स्वरूपामध्ये आहेत, तोंडात गेल्यानंतर काय होतात, सेमी लिक्विड स्वरूपामध्ये येतात. काय होतात, धड लिक्विडही नाही आणि धड सॉलिडही नाही. परंतु हे सेमी लिक्विड स्वरूप जे येतं ते कशामुळे येतं, तोंडामध्ये असलेल्या लाळेमुळं. लाळ त्याच्यामध्ये मिश्रण होते आणि तशा प्रकारचं ते स्वरूप येतं. पुन्हा पुढे जाऊन आणखीन ज्यावेळी हे सेमी लिक्विड सारखा जो पदार्थ आहे तो काय होतो, जठरामध्ये जातो.
त्याच्यानंतर तिथं वेगवेगळे स्राव स्रवले जातात आणि या सेमी लिक्विडचं रूपांतर कशामध्ये होतं? ज्यूसमध्ये होतं. आलं का लक्षात? म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, पचनासाठी मदत करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, ह्या जलतत्वामुळे किंवा या पाण्यामुळे तिथं घडून येतात किंवा ते पाणी तिथं आपल्याला सपोर्टिव्ह आहे, सहाय्यक आहे असं सुद्धा तिथं म्हटलेलं आहे. त्यासोबत आता बघा आणखीन एक काय आहे कार्य, तर मेरुदंड असेल किंवा गर्भाशयातील बाळ असेल, अशा यांचं पाणी काय करतं, त्याच्या भोवती मेरुदंडाच्या भोवती सुद्धा एक प्रकारचा फ्लुइड असतो. त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं. म्हणजे हे जे काय करतात, तर एक शॉक ऑब्झर्व्हरचं काम करतात. काय करतात? शॉक ऑब्झर्व्हर म्हणजे मार बसण्यापासून ते वाचवण्याचं कार्य सुद्धा ते तिथे त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे हे पाण्याचे वेगवेगळे उपयोग आपण इथं पाहिलेले आहेत. मग जर समजा आता डिहायड्रेशन झालं किंवा पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी झालं, तर मग काय होईल हो? या सगळ्या चालणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत, त्या सगळ्या प्रक्रियांमध्ये काय होईल? व्यत्यय निर्माण होईल. होईल का? सुरळीत चालतील का ह्या क्रिया सगळ्या? नाही सर. बरोबर आहे. म्हणजे इतकं आवश्यक काय आहे? पाणी आहे. सगळ्या क्रिया शरीरातल्या पार पाडण्यासाठी किंवा ज्याप्रमाणे आताच मी म्हटलं, की या भागामध्ये मेंदूमध्ये एवढं पाणी आहे, रक्तामध्ये एवढं आहे. मग त्याच्यातलं जर पाणी कमी झालं, तर ते अवयव व्यवस्थित कार्य करतील का? तर ते काय करणार आहेत? व्यवस्थित कार्य करणार नाहीत. त्यांच्या कार्यामध्ये बाधा येणार आहे. म्हणून शरीरामध्ये आवश्यक तितकं पाणी असणं आपल्याला तिथं खूप महत्वाचं आहे किंवा खूप गरजेचं आहे. आता बघा, जर समजा आपल्या शरीरामध्ये 60% तर आहे म्हटलंच. पण जर हे पाणी 1% जरी कमी झालं, तर काय होईल? 1% कमी झालं पाणी हे, तर आपल्याला काय होईल? तहान लागेल. 1% किंवा 1 ते 2% जर पाणी कमी झालं, तर आपल्याला सुरुवातीला काय होईल? तहान लागेल. म्हणजे सूचना आहेत ह्या. आपल्या शरीरातलं पाणी कमी झालंय, पाणी प्या. अशी सूचनेची जी घंटी आहे, ती म्हणजे काय आहे? तहान आहे. आणि बघा, तर काही प्रकरणामध्ये किंवा काही लोक काय सांगतात, की इतकं-इतकं लिटर पाणी पिलं पाहिजे, इतकं पाणी आवश्यक आहे, असं सुद्धा आपण बरेच वेळेस आपण तिथं ऐकलेलो असतो. तरी पण आता मला काय म्हणायचं आहे बघा, की भूक लागल्यास जेवण केलेलं चांगलं का भूक लागायच्या अगोदरच अन्न शरीरासाठी महत्वाचं आहे, अन्न शरीरासाठी आवश्यक आहे. म्हणून भूक न लागताच सारखं-सारखं जेवण करणं चांगलं. दोन्हीपैकी कोणतं चांगलं असेल सांगा बरं? भूक लागल्यावर सर एवढं काही. हां, आयुर्वेदाचा सुद्धा नियम आहे किंवा आपल्याला ज्यावेळेस भूक लागेल किंवा जेवणाची जी योग्य वेळ आहे, भोजनाची जी योग्य वेळ आहे, ती वेळ कोणती आहे असं जर विचारलं, तर भूक लागल्यास जेवण करावं ही जेवणाची योग्य वेळ आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे आता काही लोक असं सांगतात, की इतकं पाणी प्यावं. त्याच्यामुळं काही लोक काय करतात, की ते ऐकतात आणि तहान न लागलेली असताना सुद्धा पाणी पित राहतात. बघा, तहान न लागलेली असताना सुद्धा वरचेवर ते पाणी पित असतात. कारण त्यांना सांगितलेलं असतं 8 लिटर पाणी प्या, 6 लिटर पाणी प्या, 5 लिटर पाणी प्या. मग ते फॉलो करण्याच्या भानगडीमध्ये ते तहान न लागलेली असली तरी सुद्धा ते पाणी पित जातात आणि हे सुद्धा शरीरासाठी काय आहे? धोकादायक आहे. बघा, जितकं आणि विशेष म्हणजे काय? पाणी कधी प्यावं? आताच तुम्ही सुरुवातीला म्हटलं किंवा आपण म्हटलं, पाणी हे काय आहे? जीवन आहे म्हटलं. पण ते प्रमाणामध्ये असेल तर आणि प्रमाणापेक्षा कमी झालं तर सुद्धा ते काय करतं? अडचणी निर्माण करतं आणि प्रमाणापेक्षा जास्त झालं तरी सुद्धा ते अडचणी निर्माण करतं. त्यामुळं ते नियंत्रणात असणं किंवा त्याच्या प्रमाणामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. मग पाण्याविषयी अतिशय महत्वाचा नियम म्हणजे काय? पाणी कधी प्यावं? तर ज्यावेळी आपल्याला तहान लागलेली आहे, अशा वेळी पाणी प्यावं. विनाकारण तहान न लागलेली असताना सुद्धा पाणी वारंवार सारखं पिऊ नये. आता बघा, तुम्ही काय म्हणसाल मग तहान लागेपर्यंत वाट बघायची का?
किंवा घशाला कोरडं पडेपर्यंत वाट बघायची का? तसं नाही. काटेकोरपणे पालन नाही. आपण अधूनमधून पण पाणी पिऊ शकतो. पण सहसा तहान लागल्यास पाणी पिणं हे तिथं आवश्यक आहे. आवश्यक महत्वाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे आता पाण्याच्या बाबतीत आणखीन काही नियम बघता येतील तर काय आहे, तर जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नये असे वेगवेगळे नियम आहेत. जेवणानंतर किंवा प्रत्येक व्यक्तीने, आता त्याच्या बाबतीत एक नियम आहे, प्रत्येक व्यक्तीने दिवसभरामध्ये कमीत कमी 5 ते 6 ग्लास पाणी पिलं पाहिजे. किती पिलं पाहिजे? 5 ते 6 ग्लास पाणी पिलं पाहिजे. किंवा त्याच्याविषयी एक चार्ट बघूया आपण. त्याच्या वयामानानुसार किंवा त्याच्या वजनानुसार पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होतं. आता 45 किलोग्रॅम असेल तर त्याला आवश्यक पाणी किती असेल दिवसभरामध्ये? किंवा 50 केजी असेल, 100 केजीचा असेल आणि 1 लिटर पितोय, तर हे तितकंसं बंधनकारक नाही, परंतु याची आवश्यक मात्रा इतकी असावी हे गरजेचं आहे. कमी जास्त प्रमाणामध्ये असावी. परंतु याच्यापेक्षा अधिक पाणी ते पिणं सुद्धा तिथं काय आहे? हानिकारक आहे, चुकीचं आहे. किंवा एखादी प्रौढ व्यक्ती, जी एखादी प्रौढ व्यक्ती आहे आणि साधारणतः उंची आणि वजन तिचं सामान्य आहे, अशा व्यक्तीने कमीत कमी 5 ते ग्लास पाणी प्यायलं पाहिजे. त्यासोबत आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे काय पाण्याविषयी, तर तहान, आताच मी काय म्हणलं, की पाणी कधी प्यावं? तर तहान लागल्यानंतर पाणी प्यावं. पण आणखीन एक त्याच्यामध्ये नियम असा आहे, की मग तहान न लागताना पाणी कधी प्यावं? म्हणजे काय? तर याच्याविषयी काय सांग, तुम्ही उषपान असं ऐकलंय का कधी? हो सर. सकाळी हा, उठून सकाळी सकाळी उठल्यावर उठल्यावर पाणी प्या. या उपाशी पोटी आणि हे काय असतं, पाणी प्यायचं असतं. म्हणजे यावेळी तहान लागलेली असते का? हा नियम लागू होतो का त्या ठिकाणी? नियम लागू होत नाही. नाही पण पण रिकाम्या पोटी पिण्याचं कारण म्हणजे काय? तर त्याचे वेगळे असे फायदे तिथं आपल्याला दिसून येतात. कारण अ, एखाद्या व्यक्तीला बद्धकोष्ठता असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल, त्या ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्या लोकांना सुद्धा हे उषपान तिथं उपयोगी ठरणार आहे. आणि सुरुवात आपण पाण्याने केली, तर शरीरातील सर्व कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुद्धा आपण हा पाण्याचा दिलेला डोस तिथं आवश्यक असं ठरणार आहे. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल, तर हे पिलं जाणारं जे पाणी आहे, ते कसं असावं? थंड असावं, गरम असावं का समशीतोष्ण असावं? म्हणजे आता बघा, बरेच वेळेस स्त्रिया एकमेकांचं ऐकून काय करतात, सकाळी उठल्या-उठल्या गरम पाणी प्यावं, सकाळी उठल्या-उठल्या कोमट पाणी प्यावं, असं बरेच जणांच्या ऐकण्यात असतं. परंतु असं आपण बरेचदा ऐकलेलं पण असतं. पण सकाळी उठल्या-उठल्या थंड पाणी प्यावं असं कधी ऐकलंय का? कोणाकडून ऐकलंय का तुम्ही? नाही सर. ठीक आहे. आता बघा, पाणी पिण्याविषयी सुद्धा काही नियम आहेत. थंड पाणी कोण प्यावं? गरम पाणी कोण प्यावं? कोमट पाणी कोण प्यावं? त्याच्याविषयी बघायचं झालं तर काय म्हणता येईल बघा, ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे, अशा लोकांनी गरम पाणी किंवा कोमट पाणी पिऊ नये. अशा लोकांनी प्यायचं नाही, तर अशा लोकांनी थंड पाणी प्यायचं आहे. थंड म्हणजे फ्रिजमधलं पाणी नाही किंवा थंड म्हणजे डेऱ्यातलं पाणी नाही. जे घागरीमधलं थंड अशा स्वरूपाचं पाणी असतं, ते पाणी प्यायचं आहे. किंवा अ, आता हे झालं पित्तज प्रकृती असणाऱ्या लोकांविषयी. आणि ज्यांना कफज प्रकृती आहे, ज्यांची प्रकृती कफज आहे, अशा लोकांनी मात्र कोमट पाणी प्यावं. त्यांच्या लोकांना किंवा ज्यांना ओबेसिटी म्हणा, अतिरिक्त वजन वाढलेलं आहे, अतिरिक्त फॅट वाढलेला आहे. म्हणजे हे फॅट वाढणं किंवा वजन वाढणं हे सुद्धा कफाचाच एक प्रकारचा विकार आहे. कफज प्रकृती असणाऱ्या लोकांनाच फॅट जास्त प्रमाणामध्ये वाढतं किंवा त्यांचं वजन
जास्त असतं आणि त्याच्यासाठी कफज विकार असणाऱ्या लोकांनी कोमट पाणी प्यावं आणि वातज विकार असणाऱ्या लोकांनी सुद्धा कोमट पाणी त्या ठिकाणी पिलेलं आवश्यक आहे. परंतु पित्तज लोकांनी मात्र कोमट पाणी त्या ठिकाणी पिऊ नये. त्यांना उपयोग होण्याऐवजी जास्त करून त्यांना त्रासच तिथं होऊ शकतो. मळमळ वाढू शकते, जळजळ वाढू शकते. अशा स्वरूपामध्ये त्यांना त्रास तिथं जाणवू शकतो. आणि विशेष म्हणजे आता हे झालं सकाळच्या पाणी पिण्याबद्दल आणि दिवसभरामध्ये मग पाणी कसं प्यावं? आणि आणखीन एक थंड पाणी प्यावं का गरम पाणी प्यावं याच्याविषयी आणखीन एक नियम म्हणजे काय? तर उन्हाळ्यामध्ये थंडच पाणी प्यावं, व्यक्ती कफज असेल किंवा पित्तज असेल. आणि हिवाळ्यामध्ये मात्र कोमट पाणी प्यावं, परंतु पित्तज व्यक्तींनी तिथं पाणी थंडच प्यावं. असा नियम सुद्धा तिथं सांगता येईल. आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सुद्धा कोमट अशा स्वरूपाचं पाणी प्यायचं आहे. आणि याच्यामध्ये बघा हिवाळ्यामध्ये थोडंसं गरम-गरम जरी असलं तरी ते चालतं. म्हणजे गरम-गरम म्हणजे कशा स्वरूपामध्ये आपण चहा जसा पितो बघा घोट, 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 सिप-सिप करत असं. तसं सुद्धा ते पाणी पिलं तरी चालतं. परंतु हे कोणी प्यावं? कफज लोकांनी म्हणजे ज्यांना घशाचा त्रास आहे, घसा दुखतो किंवा दम्याचा त्रास आहे, खोकल्याचा त्रास आहे, श्वसनाविषयी त्रास आहेत, ज्यांचं नाक बंद होतं, नाक वाहतं, अशा कफज विकार असणाऱ्या लोकांनी मात्र हिवाळ्यामध्ये उष्ण पाणी सिप-सिप करत असं पिलं तरी ते चालतं. त्यासोबत आणखीन पुढे काय बघायचं आपल्याला बघा. दिवसभरामध्ये मात्र आणखीन एक नियम तिथं पाळायचा आहे. उन्हाळा असेल, हिवाळा असेल किंवा पावसाळा असेल, फ्रीजमध्ये ठेवलेलं अतिशय थंड झालेलं पाणी कधीही पिऊ नये. अतिशय थंड अशा स्वरूपातलं पाणी कधीही पिऊ नये. आपण चिल्ड वॉटर म्हणतो बघा त्याला. आणि हे चिल्ड वॉटर जे आहे, हे आपल्या पचनसंस्थेचं खूप नुकसान करणारं असतं. आता बघा, आपण आयुर्वेदामध्ये काय म्हणतो जठराला? जठरामध्ये जठर अग्नी आहे असं म्हणतो. अग्नी आणि हा जठर अग्नी खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्याचं कार्य करत असतो असं आपण म्हणतो. बरोबर आहे? मग असलं थंडगार जर पाणी पिलं, तर तो अग्नी राहील का विझून जाईल हो? म्हणजे पचन क्रियेमध्ये अडचणी येतील. अग्नी म्हणजे का आगच असते असं नाही तिथं. अग्नी म्हणल्यास तुम्ही म्हणसाल आग आहे का मध्ये? तसं नाही. तर तिचं स्वरूप तसं असतं, उष्ण असतं. परंतु हे अतिशय चिल्ड वॉटर जर आपण पिलं, तर आपल्या शरीरातील अवयवांना एक प्रकारची इजा निर्माण होते आणि शरीरामधल्या त्या ज्या अवयवांना रक्त प्रवाहित करणाऱ्या नसनळ्या आहेत, त्यांच्यामध्ये अंकुंचन होतं. त्यांच्यामध्ये अंकुंचन झाल्यामुळं त्या अवयवांचे कार्य व्यवस्थित पार पाडले जात नाहीत. रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होत नाही. त्यांच्या कार्यामध्ये अडचणी येतात, बाधा येतात. त्याच्यामुळं कोणताही ऋतू असेल किंवा कोणत्याही कफज, पित्तज, वातज कोणत्याही प्रकृतीची व्यक्ती असेल, अशा लोकांनी हे अतिशय चिल्ड अशा स्वरूपातलं पाणी कधीही पिऊ नये. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन पाणी पिण्याविषयी आणखीन काही 2-3 नियम आपण बघूयात आणि पुढे जाऊया. तर जेवणानंतर पाणी पिण्याविषयीचा एक नियम आहे. त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? तर जेवण झाल्या लगेचच पाणी पिऊ नये. किमान अर्धा ते 1 तास त्याच्यामध्ये गॅप द्यावा. आणि विशेष करून आणखीन एक गोष्ट म्हणजे काय? जेवण करताना थोडं-थोडं पाणी आपण तिथं पिऊ शकतो. परंतु लगेचच एक घास खाल्ला की पाणी, एक घास खाल्ला पाणी की असं नाही. तर थोडंफार जेवताना तिथं पिऊ शकतो. पण जेवण झाल्या लगेचच तांब्याभर पाणी पिणं तिथं योग्य नाही. म्हणजे बघा कसं एक उदाहरण आपल्याला तिथं देता येईल. समजा तुम्ही तांदूळ शिजवायला ठेवलेत. तांदूळ काय केलेत शिजवण्यासाठी ठेवलेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही आवश्यक तितकं पाणी घातलं तरच ते व्यवस्थित शिजतात. परंतु आवश्यकतेपेक्षा जर पाणी कमी घातलं तर काय होईल? ते तांदूळ व्यवस्थित शिजत नाहीत. खालचा भाग करपून जातो. पाणी कमी पडतं. तांदूळ कच्चे राहतात. शिजत नाहीत. भात चांगला तयार होत नाही. पण आणखीन एक जर विशेष गोष्ट केली, तर आवश्यकतेपेक्षा पाणी जास्त घातलं. 1 ग्लास पाणी लागण्याऐवजी आपण तिथं 2 ग्लास पाणी घातलं किंवा 3 ग्लास पाणी घातलं, तर शिजण्याची प्रक्रिया व्यवस्थित होईल का हो? तर होणार नाही. ती सुद्धा तिथं व्यवस्थित पार पाडणार नाही. म्हणजेच जठराग्नीशी संबंधित किंवा आपल्या पचनाशी संबंधित जेवण करताना आवश्यक तितकं थोडं-थोडं पाणी प्यावं
जेवण झाल्या लगेचच जास्त पाणी पिऊ नये. जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पचन व्यवस्थित तिथं होत नाही. जसंच की आता उदाहरण कशाचं दिलं, शिजणाऱ्या भाताचं दिलं. पाणी जास्त झालं तर कसं होतं त्याप्रमाणे. ठीक आहे. मग आणखीन एक विशेष गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे काय, तर 2 अन्न ज्यावेळी आपण बदल करतो, समजा चपाती आणि भाजी खातोय आणि आता चेंज करणार आहोत. चपाती भाजीच्या नंतर आता आपण पुन्हा काय खाणार आहोत, भात वरण खाणार आहोत. म्हणजे हे मधला जो जॉइंट आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी पिलं तरी तिथं चालतं, परंतु तिथं सुद्धा अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाणी पिऊ नये. आता आणखीन एक नियम, जेवण झाल्यानंतर 1.5 ते 2 तासानं पाणी प्यावं असं म्हणतात. परंतु त्याच्या बाबतीतचा माझा एक अनुभव असा आहे, की जेवण झाल्यास पाणी जर आपण नाही पिलं आणि म्हणजे पाणी लगेचच प्यायचं नाही, थांबायचं आहे. जेवण झाल्या थोडं प्यायचं आहे आणि थांबायचं आहे. मग थांबायचं किती वेळ? 1 तास, 1.5 तास, 2 तास, तर त्याच्या कॅपॅसिटीनुसार. जेवण झाल्यानंतर कुणाला अर्ध्या तासानं पाणी प्यावं वाटतं, कुणाला 1 तासानं पाणी प्यावं वाटतं. म्हणजे ते जाणवतं, शरीराला त्याची गरज भासते जेवणानंतर. आता 2 तास थांबायचं म्हणून सांगितलं म्हणून पटकन घड्याळ लावून 2 तास तिथं थांबायचं नाही आपल्याला. तर जेवण झाल्यानंतर आपल्याला नंतर काही कालावधीनंतर पाणी पिण्याची इच्छा निर्माण होते. मग ती 15 मिनिटानं होईल किंवा अर्ध्या तासानं होईल का 1 तासानं होईल, हे ज्याच्या त्याच्या शरीराच्या रचनेवरती अवलंबून असेल. मग ती इच्छा निर्माण झाली की पाणी तिथं पिऊन टाकायचं. 2 तास तिथं वाट बघत तेवढी बसायची त्या ठिकाणी गरज नाही. म्हणून असे हे पाणी पिण्याविषयीचे काही नियम झाले. परंतु आता जलोपचारामध्ये 2 प्रकारचे उपचार आपल्याला तिथं करता येतात. 2 प्रकारचे उपचार तिथं करता येतात. परंतु त्यापूर्वी आणखीन एक थोडासा भाग बघूया. बघा, पाण्याचं जर प्रमाण शरीरामध्ये कमी झालं तर काय लक्षणं तिथं दिसून येतात आपल्याला? कोणकोणती लक्षणं दिसून येतात? 1 ते 2% आणि किती प्रमाण आवश्यक आहे ते सुद्धा गरजेचं आहे. 1 ते 2% जर पाण्याचं प्रमाण कमी झालं शरीरामध्ये तर तहान लागते. हे सामान्य लक्षण आहे. 1% डिहायड्रेशन झालेलं लक्षण आहे. त्याच्यानंतर जर समजा 3% डिहायड्रेशन झालं, पाणी कमी झालं, तर तीव्र तहान लागते. काय होते? तीव्र तहान लागते, बेशुद्धीपणा येऊ शकतो, भूक लागू शकते, अशी वेगवेगळी तिथं लक्षणं तिथं दिसतात. त्यासोबत जर 4% पाणी शरीरामधलं कमी झालं, बघा 1%लाच तहान लागते, 3%ला तर अशी वेगवेगळी तीव्र तहान, बेशुद्धीपणाची लक्षणं दिसतात. आणि 4%ला काय लक्षणं दिसतात? तर त्वचेवर लालसरपणा येणे, चिडचिड होणे, शरीराचं तापमान वाढणे, अशी वेगवेगळी लक्षणं. आता ह्या लक्षणामधली वरची लक्षणं सुद्धा ऍड करायची. आता 4%ला ही फक्त लालसरपणा येणे, चिडचिड होणे, शरीराचं तापमान वाढणे इतकंच नाही, वरची पण ती ऍड करावी लागतात. म्हणजे तीव्र तहान लागणे, बेशुद्धीपणा, असं वेगवेगळी लक्षणं सुद्धा तिथं ऍड करता येतात. त्याच्यानंतर 5% पेक्षा जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर डोकेदुखी, ताप जाणवणे आणि जर शरीरामधलं 10% पाणी कमी झालं तर त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्याला म्हणायचं निर्जलीकरण, शरीराचं निर्जलीकरण, तीव्र निर्जलीकरण. निर्जलीकरणाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. एक सामान्य, सौम्य, दुसरा आहे मध्यम आणि तिसरा आहे तीव्र. हे सामान्य जे निर्जलीकरण असतं ते तोंडाद्वारे पाणी घेऊन आपण तिथं दुरुस्त करू शकतो, त्याच्यावरती उपाय करू शकतो. परंतु तीव्र जे आहे त्याच्यामध्ये मात्र त्या व्यक्तीला झटके येऊ शकतात, ती व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते किंवा शरीरामध्ये किडनी असेल, हृदय असेल, मेंदू असेल, अशा अवयवाच्या कामामध्ये तिथं बाधा येऊ शकते. म्हणून मेंदूमधलं आता पाण्याचं प्रमाण जर 1% जरी कमी झालं तर तिथं बरेच आश्चर्यकारक तिथं फरक तिथं आपल्याला दिसून येतात. म्हणजे पाण्याचं प्रमाण किती असावं याच्या बाबतीत सुद्धा ते म्हटलेलं आहे. म्हणजे किती टक्के कमी झालं तर त्याविषयी ती माहिती आपण बघितलेली आहे. त्यासोबत आणखीन पुढे बघायचं म्हणलं तर पाणी आपल्या शरीरामध्ये किती आहे किंवा त्याचं प्रमाण कसं आहे हे सुद्धा आपण जर तपासायचं म्हणलं तर एक टेस्ट त्याच्यामध्ये सांगितलेली आहे, युरिन टेस्ट.
युरिन टेस्ट म्हणजे काय, का ती लॅबमध्ये नेऊन तपासायची नाही, तर सहजच आपण ज्यावेळी मूत्रविसर्जन करतो त्यावेळी तिच्या रंगावरून आपल्याला आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, कमी झालेलं आहे का जास्त आहे का नियंत्रणामध्ये आहे, ते आपल्याला लक्षात येतं. जर आपल्या युरिनचा कलर पांढरा शुभ्र किंवा पाण्यासारखा असेल किंवा दुधाळ अशा रंगाचा असेल तर आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे असं तिथं समजायचं. परंतु जर फिकट पिवळसर रंग येत असेल तर डिहायड्रेशन झालेलं आहे किंवा साधारण पिवळसर जर रंग असेल तर पाण्याचं प्रमाण नियंत्रणामध्ये आहे असं शरीरामध्ये समजायचं. पण पिवळसर म्हणजे नाजूक पिवळसर रंग असला पाहिजे. त्याच्यापेक्षा थोडा आणखीन पुढे गेला, पिवळसरपणा थोडा आणखीन पुढे गेला तर हा पिवळसरपणा जो आहे तो आपल्याला उन्हाळ्यामध्ये अनुभवास येतो बघा. डिहायड्रेशनचं जी लक्षणं आहेत ती काय सांगता येतील, किंवा मूत्राचा रंग बदलणे, मूत्र कमी प्रमाणामध्ये होणे, वारंवार तहान लागणे, ही लक्षणं डिहायड्रेशनची आहेत. म्हणजे शरीराला पाणी आवश्यक आहे असं शरीर सांगत आहेत, ही शरीराची लक्षणं आहेत. परंतु कुठपर्यंत आलोय बघा, तर किंचित पिवळसर रंगापेक्षा थोडासा आणखीन जर पिवळसर रंग झालेला असेल तर शरीरामध्ये डिहायड्रेशन 1% डिहायड्रेशन झालेलं आहे असं आपण तिथं समजू शकतो. पण जर मूत्राचा रंग किंचित पिवळसर रंगापेक्षा गडद पिवळा रंग जर झाला, गडद पिवळा रंग जर दिसून असेल तर शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे असं आपण तिथं समजू शकतो. आणि त्याच्यापेक्षाही गडद म्हणजे जितका पिवळा रंग वाढत जाईल, जितका मूत्राचा रंग पिवळसर रंग वाढत जाईल तितकं असं समजायचं की आपल्या शरीरामधलं पाणी कमी होत चाललेलं आहे किंवा कमी झालेलं आहे असं समजू शकतो. हा पिवळसर जो रंग जो आहे तो एकतर पाण्याच्या कमतरतेमुळं डिहायड्रेशनमुळे येऊ शकतो किंवा आणखीन एक त्याच्यामध्ये कारण आहे की समजा बी कॉम्प्लेक्स सारखी जर विटॅमिन वगैरे तुम्ही घेत असाल तर अशा कारणामुळं पण त्याला पिवळसर रंग तिथं येऊ शकतो. म्हणजे पाण्याचं प्रमाण शरीरात किती आहे त्याचा आपण तिथं अंदाज त्या ठिकाणी मूत्र परीक्षेवरून काढू शकतो. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे आणखीन बघायचं आहे, तर जलचिकित्सेमध्ये जे दिले जाणारे उपचार आहेत ते जलचिकित्सेत 2 प्रकारे उपचार दिले जातात. 2 प्रकारे उपचार दिले जातात. म्हणजे कोणकोणते? एक प्रकार आहे अंतर्गत म्हणजे पाणी पिऊन, अंतर्गत म्हणजे पाणी पिणे, पाणी पिऊन दिले जाणारे उपचार. आणि दुसरा प्रकार आहे बाह्य. बाह्य प्रकार म्हणजे काय, कशा प्रकारचा आहे, तर स्नान. 2 प्रकार झाले, एक पिऊन आणि एक आंघोळ करून असं सामान्य शब्दामध्ये तिथं म्हणू शकतो. तर स्नानासाठी म्हणजे काय, तर समजा आपण गुडघा दुखत असेल किंवा मग इथं पाण्याचं वापरलं जाणारं स्वरूप सुद्धा आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वापरू शकतो. थंड पाणी, गरम पाणी किंवा बर्फ. आता बघा काय काय जण दुखणाऱ्या भागावर बर्फ फिरवतात, काय काय जण थंड पाणी गरम पाणी असं एकदा गरम पाण्याची धार एकदा थंड पाण्याची धार असं वापरतात, काय काय जण नुसतं गरम पाण्याची धार वापरतात. असे वेगवेगळे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे पाण्याचे 3 स्वरूप किंवा आणखीन एक स्वरूप म्हणजे राहिलं बघा माझ्या लक्षातून, आणखीन एक स्वरूप म्हणजे बाष्प स्वरूप, वाफेच्या स्वरूपात. आता उपचारात्मक पद्धतीसाठी किती प्रकार वापरले आपण, कोणकोणते वापरले, थंड प्रकार, गरम प्रकार, द्रव प्रकार म्हणजे जलीय प्रकार, घन प्रकार म्हणजे बर्फ म्हणजे घट्ट प्रकार सॉलिड अशा स्वरूपामध्ये, आणि गॅस स्वरूपामध्ये म्हणजे बाष्प प्रकार, वाफेचा प्रकार. असे वेगवेगळे पाण्याचे प्रकार तिथं वापरून आपण ही जलचिकित्सा देत असतो. त्यासोबत एनिमा असेल, कटी स्नान असेल, कोरड्या कापडाने गुंडाळणे असेल, वाफेने गरम पाण्याने स्नान असेल, अशी वेगवेगळी पद्धत आपण तिथं वापरून तिथं देत असतो. त्यासोबत आता पुढे बघायचं आपल्याला, त्या अंतर्गत चिकित्सेमध्ये जलनेती हा प्रकार बाह्य स्वरूपातील येईल का अंतर्गत स्वरूपातील येईल हो? बाह्य स्वरूपातील सर.
किंवा जलबस्ती आहे, अंतर्गत आहे. धोती बस्ती असे वेगवेगळे प्रकार आहेत. योगामध्ये सुद्धा आहेत. अंतर्गत स्वरूपात सर ना. बस्ती हा प्रकार अंतर्गत बाह्यमध्ये येईल. स्नान प्रकार येतील ना सर? कोणते? बाह्यमध्ये स्नानाचे प्रकार येतील ना सर? हा, स्नान स्नानाचे स्नान उष्ण बरोबर. स्नान, शीत स्नान, शीत स्नान, उष्ण स्नान किंवा बाष्प स्नान बाष्प हे स्नान. हे बाह्य स्वरूपात येतील. आणि अंतर्गत, आता जलनेती जर अंतर्गत म्हणता येणार नाही किंवा बाह्य पण म्हणता येणार नाही. आता हा कसा आहे, पूर्ण शरीरात पण जल जात नाही आणि नाकाच्या आतील भाग आहे, नासिकेच्या आतील भाग आहे, परंतु तो भाग सुद्धा बाह्य भागाच्याच अशा स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पुढे काही प्रकार आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यातील एक प्रकार आपण घेऊया तोपर्यंत, आणखीन 10 मिनिट आहे. कटी स्नान, स्नानाच्या प्रकारापैकी काही प्रकार बघूया. एक आहे कटी स्नान किंवा त्यालाच कटी म्हणजेच कंबर, कमरेपर्यंतचा भाग पाण्यामध्ये ठेवायचा बुडवून, बाकीचा ठेवायचा नाही. म्हणजे बघा, आता हे कटी स्नान किंवा यालाच इंग्रजीमध्ये हिप बाथ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर हे कशासाठी दिलं जातं? कोणकोणत्या कारणासाठी? पोटदुखी असेल, यकृताचे विकार असतील, प्लेहा विकार असतील, आतड्याच्या संबंधित विकार असतील, मूत्रपिंडा संबंधित विकार असतील किंवा पचनक्रियेच्या संबंधित विकार असतील, तर त्या विकारांसाठी हे कटी स्नान हे उत्तम उपाय आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्यासोबत आता कटी स्नानासाठी काही आवश्यक गोष्टी असतात. आता कटी स्नानामध्ये सुद्धा काही लोकांसाठी थंड पाणी वापरलं जातं, काही लोकांसाठी गरम पाणी वापरलं जातं. ते आपल्याला पुढे बघायचं आहे. म्हणजेच आवश्यक काय काय गोष्टी आहेत. आता एक आहे पाणी, पाणी आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे टब. आता हे कटी स्नान कशा प्रकारचं असेल बघा, तुम्ही पिक्चर्स मध्ये वगैरे पाहिलेलं असेल बघा, टबामध्ये बसून आंघोळ केली जाते, बरोबर आहे. परंतु या टबामध्ये आंघोळ केली जाणारी ही मात्र कशी आहे, गळ्यापर्यंतचा भाग पाण्यामध्येच असतो. परंतु हे कटी स्नान जे घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये गळ्यापर्यंतचा भाग तिथं बुडवायचा नाही, तर फक्त नाभीपर्यंतचा भाग पाण्यामध्ये बुडालेला असेल. म्हणजेच आवश्यक गोष्टी काय काय आहेत, एक आहे पाणी आणि दुसरा आहे टब. म्हणजे जसं की एखादं मोठं टोपलं असतं बघा, त्याप्रमाणे. किंवा एक इमेज दाखवतो मी बघा. पाण्याचा टब किंवा त्याला आपण थोडक्यात टोपला असं म्हणूया. लिहिताना टब लिहा, परीक्षेमध्ये लिहिताना. आता या टोपल्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि नाभीपर्यंतचा भाग पाण्यामध्ये बुडालेला असेल, पाय बाहेर असतील आणि माग जो थोडासा हे उतरता भाग आहे बघा, म्हणजे थोडस निमुळता भाग जो आहे, तो आहे आपल्याला टेकून बसण्यासाठी, टेकून बसण्यासाठीचा भाग आहे. आणखीन एक इमेज आहे, बघतो मी. बहुतेक डाउनलोड झालं नाही वाटतं. ठीक आहे, बघूया पुढे. तर आता बघा, याच्यामध्ये काय काय आपल्याला वापरायचं आहे. कटी स्नान घेण्याची जी रीत आहे किंवा कटी स्नानाला साधारणतः 30 इंच लांब आणि 20 ते 22 फूट रुंद असा टब असायला हवा. आणि विशेष करून हा टब प्लास्टिकचा असतो. आणि आता ही जी रीत आहे घेण्याची कटी स्नान, तर टबामध्ये 8 ते 10 उंचापर्यंत उंच येईल इतकं समशीतोष्ण किंवा गरम पाणी भरावे.
आता विशेष एक गोष्ट लक्षात घ्यावसारखी म्हणजे काय, तर याच्यामध्ये बसण्यापूर्वी आपल्याला 1 ग्लास गरम पाणी पिऊन टबामध्ये बसायचं आहे. बघा काय काय गोष्टी लक्षात आल्या. 8 ते 10 इंचापर्यंत पाणी वर येईल इतकं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. हे पाणी कसं असेल, एकतर समशीतोष्ण असेल, एकतर थंड असेल किंवा एकतर गरम असेल. 3 प्रकारचं पाणी आपल्या त्या रोगांच्या आवश्यकतेनुसार आणि टबामध्ये बसण्याच्या पूर्वी 1 ग्लास गरम पाणी पिऊन आपल्याला त्या टबामध्ये बसायचं आहे. आणि आता शरीराचा मध्यभाग म्हणजेच बेंबीखालचा भाग, ओटीपोटाचा भाग हा मध्ये येईल असं लक्षात घ्यायचं आहे. आणि मांड्या व बाहेरचा पायांचा भाग मात्र टोपल्याच्या बाहेर आलेला असेल. त्यासोबत आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे काय, कटी स्नान जर हिवाळ्यात घ्यायचे असेल तर ते 10 ते 15 मिनिट घ्यावे. उन्हाळ्यात घ्यायचे असेल तर 20 ते 30 मिनिट घ्यावे. आणि विशेष करून कटी स्नान झाल्याच्या नंतर पोटाचा भाग लगेचच तिथं आपल्याला पुसून हे करायचं आहे, कोरडा करायचा आहे. आणि आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे याच्यात काय लक्षात घ्यायची आहे बघा, कटी स्नान घेण्याच्या पूर्वी जेवण केलेले असू नये. म्हणजेच काय, तर रिकाम्या पोटी, उपाशी पोटी आपल्याला हे कटी स्नान घ्यायचं आहे. आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे काय, तर कटी स्नानाच्या अगोदर तर रिकामं पोट असायला पाहिजे. म्हणजेच आपण ही जी क्रिया आहे अंघोळीच्या वेळी करू शकतो बघा. अंघोळीच्या वेळी जसं की योगा आपण अंघोळीच्या अगोदरच करतो, पण जेवणाच्या अगोदर. त्याप्रमाणे सकाळी पोट जे आहे ते पूर्ण रिकामी असतं. दिवसभरातील वेळेपैकी सकाळची वेळ ही तिच्यासाठी योग्य असेल. आणि कटी स्नानाच्या नंतर सुद्धा आपल्याला जवळपास अर्धा तास काहीच खायचं नाही. आता विशेष म्हणजे गरम पाणी कटी स्नानासाठी कधी वापरावं, जर समजा पोटदुखी असेल. गरम म्हणजे अतिशय कडक असं घ्यायचं नाही. गरम म्हणजे अतिशय कडक नाही, तर आपल्या शरीराला सोसवेल इतकं गरम असावं ते. आणि हे जे पाणी आहे गरम कुण्या विकारामध्ये वापरावं, तर पोटदुखी असेल किंवा अनियमित मासिक पाळी असेल किंवा मासिक पाळीमधील पोट दुखणं असा प्रकार जो आहे तो प्रकार असेल किंवा अवेळी बंद झालेली मासिक पाळी असेल, तर अशा वेळी कटी स्नानासाठी आपण त्या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा. आणि विशेष आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे काय, गरम कटी स्नानाच्या वेळी डोक्यावर मात्र थंड पाण्याचा टॉवेल, नॅपकिन किंवा रुमाल त्या ठिकाणी ठेवायचा. कारण का, तर डोक्याचा भाग आपल्याला कधीही थंडच ठेवायचा आहे. बाष्प स्नान घेऊ किंवा गरम कटी स्नान घेऊ, अशा वेळी मात्र डोक्याचा भाग कधीही थंड राहील अशी काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागते. अशा प्रकारे आपल्याला कटी स्नानाविषयी, टबाविषयी माहिती इथे घेतलेली आहे. याच्यामध्ये काही अडचण असेल तर किंवा समस्या असेल तर विचारू शकता. सर, हम्म. तर कटी बोला. स्नानाविषयी काही शंका नाहीये. पण तुम्ही म्हणाला तर की मगाशी जेवणानंतर आपण 1 तासाने पाणी प्यायला पाहिजे, म्हणजे मध्ये आधी असं. मग पाण्याच्या स्वरूपातल्या ज्या गोष्टी असतात की ताक आपण पिऊ शकतो. हो, ताक ताक आणि पिऊ पाणी शकतो. याच्यामध्ये फरक आहे की पाण्याचा गुणधर्म हम्म. वेगळा आहे, ताकाचा गुणधर्म वेगळा आहे. हम्म. आणि आता अग्नी प्रदीप्त होतो ना आपला जेवल्यानंतर. हम्म. आता एखादी जर आग लागली असेल, जर आपण जर पाणी टाकलं तर ती आग विझणार आहे ना. हा. हम्म. हा, मग जे अंतर आहे की जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये हे म्हटलं जातं, हे याच्यासाठी आहे ना की आपलं अग्नी तेव्हा हम्म. प्रदीप्त असतं आणि पाणी काय करतं, हम्म. मग त्याऐवजी आपण ताक सुद्धा पिऊ शकतो ना. हो, पाणीच बरोबर आहे. हा. हा.
म्हणजे जेवणामध्ये ऍटलिस्ट जेवल्यानंतर आपण एक मध्ये आधी एखादा गोड पाणी पिलं तर चालेल, पण लगेच घटाघटा पाणी जेवल्यानंतर पिऊच नये ना. हम्म. हा. म्हणजे विचारायचं काय आहे नेमकं? हा, की तुम्ही म्हणाला असं होतात की जेवल्यानंतर आपण 15 मिनिटांनी किंवा 20 मिनिटांनी पाणी पिलं तरी चालतं. म्हणजे हम्म. पाणी न पिऊ असा काही मोठा इश्यू नसतो, पण कदाचित थोडाफार वेळ गेला तर बरं होईल जेवल्यानंतर. हा बघा, आता तुम्ही काय आता समजा हा प्रश्न नाही तर तुम्ही काय तुमचे जे अनुभव आहे किंवा हा. तुमच्याकडे असलेलं ज्ञान तुम्ही शेअर केलं. ठीक आहे. आणि बघा विशेष म्हणजे काय, जेवणानंतर तर पाणी प्यायचंच नाही, पण पाण्यासारखे पदार्थ म्हणजे काय आहे, दूध आहे आणि ताक आहे किंवा फळांचा रस आहे, ज्यूस, ते आपण जेवणानंतर लगेच घेऊ शकतो. पण कधी कधी तर सकाळच्या जेवणानंतर काय घ्यायचं आहे, फळांचा रस, दुपारच्या जेवणानंतर ताक घ्यायचा आहे आणि रात्रीच्या जेवणानंतर दूध घ्यायचं आहे. असं का, तर ते आपल्या अन्न पचनासाठी ते मदत करणारे आहेत घटक आणि त्या वेळी ते घेतल्यानंतर पचनास सुद्धा सोपे आहेत. आता समजा सहज केळी असेल तर केळी खाण्याविषयी सुद्धा नियम आहेत. केळी सकाळी खाल्ल्यास चांदीसारखी असते आणि रात्री खाल्ल्यास सोन्यासारखी असते असं म्हणतात. म्हणजे त्याची ती पचनाचा गुणधर्म असेल किंवा त्याच्यातील पोषक तत्वाचा गुणधर्म असेल, त्याच्यामुळे ते नियम तिथं सांगितलेले असतात. आता आपण काय पाहिलं, टब, बाथ, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर बाकीचे जे भाग आहेत ते उद्याच्या तासामध्ये बघूया. पोस्ट करा सर.